अमेरिका इराण युद्ध पेटलेलं आहे आणि त्यात सगळं आखात ओढलं जात आहे आणि त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे, कारण जगाचा तेल पुरवठा या आखातातूनच होतो. मात्र एक देश असा आहे ज्याला या युद्धाची सध्या तरी चिंता दिसत नाही आहे. खरं तर त्या देशामध्ये तेलाचं उत्पादन होत नाही, त्याला सुद्धा आपल्या तेल पुरवठ्यासाठी आखातावरच अवलंबून राहावं लागतं. मात्र तरीसुद्धा सध्या हा देश शांत आहे आणि हा देश आहे तो म्हणजे चीन. खरं तर चीन हा इराणचा सर्वात मोठा तेल खरेदीदार देश आहे. 2024-25ची आकडेवारी पाहिली तर इराणच्या एकूण तेल निर्यातीपेक्षा जवळपास 90% हिस्सा एकटा चीन विकत घेतो. तरीसुद्धा इराणवर त्याच्या तेल रिफायनरीवर अमेरिका इस्रायल जोरदार हल्ले करत असताना चीन मात्र शांत आहे. याला कारण ठरलंय ते म्हणजे चीनचा धूर्तपणा. चीननं आपल्या देशात आधीच धोरणात्मकरित्या आणि व्यावसायिकरित्या साठा करून ठेवलेला आहे. हा साठा अंदाजे 1.1 ते 1.4 अब्ज बॅरल इतका साठा आहे. थोडक्यात 140 दिवसांच्या आयातीच्या मागणी एवढा हा साठा आहे. म्हणजेच पुढचे 140 दिवस चीनला तेलाच्या आयातीची मागणीही करावी लागणार नाही. फेब्रुवारीमध्येच अमेरिकेच्या ऊर्जा माहिती विभागानं एक अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार चीननं 2025 पर्यंत दररोज आपल्या देशामध्ये 10 लाख बॅरलहून अधिक तेल साठा वाढवला होता. या व्यतिरिक्त चीनमध्ये ईव्ही क्रांती झाली, त्यामुळे तेलावरचं अवलंबन कमी झालं. दररोजची तेलाची चीनमधली मागणी ही 10 लाख बॅरलनं घटली, ती ईव्ही क्रांतीमुळे. शिवाय चीनच्या वीज मिश्रणातही तेल आणि वायूचा वाटा हा केवळ 4% असतो. इतर अनेक आशियाई देशांमध्ये हा दर 40 ते 50% आहे. थोडक्यात चीननं तेलावरचं अवलंबन कमी करण्यासाठी अतिशय धोरणात्मकरित्या पावलं उचललेली आहेत. मात्र असं असलं तरी आखातामध्ये चीनची अब्जावधींची गुंतवणूक आहे. शिवाय चीननं अनेक आखाती देशांना कर्जही दिलेलं आहे. त्यामुळे जर युद्ध वाढलं तर मात्र चीनचं टेन्शन खरोखरच वाढणार आहे.